राज्य शासनाच्या पुरवठा विभागाने रेशनच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी सक्तीची केली असली तरी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात अजूनही 4.25 लाख लाभार्थी यापासून दूरच आहेत। प्रशासनाने त्यांना येत्या 31 मार्च 2025 पर्यंतच्या केवायसी करण्याचा अल्टिमेट दिला आहे, अन्यथा धान्य बंद करण्याचा इशाराही देण्यात आला। वाढत्या तापमानाचा फटका बागायती पिकांनाही बसत असून या पिकांच्या संगोपनासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे। तळोदा तालुक्यातील लाखापूर येथील विद्यालयात व्यसनमुक्ती व दुर्गुणाची होळी हा अभिनव उपक्रम घेण्यात आला। दळगाव तालुक्यातील दनाजे व बोगवाडे खुर्द येथे पारंपरिक होळी व मेलादा साजरा करण्यात आला। यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन मिरवणूक काढली। अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे दिलवरसिंग दादा पाडवी नगर येथे 23 मार्च रोजी आदिवासी रूढी परंपरा जतन कार्यक्रमाचे एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरासंदर्भात नियोजन बैठक घेण्यात आली। दळगाव तालुक्यात सातपुड्याच्या डोंगरामध्ये गत 3 दिवसापासून वणवा पेटला। गुरुवारी पहाटेपासून वणव्याने रुद्ररूप धारण केल्याने तब्बल 10 किलोमीटर क्षेत्रातील वन क्षेत्र जळून खाक झाले। शहादा बस स्थानकातून 16 वर्षीय अल्पवयीन युवतीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा प्रकार घडला। या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। नंदुरबार तालुक्यातील उमरदे रस्त्यावर जितेंद्र बिका मराठे राहणार नंदुरबार यांच्या दुचाकीला मागून आलेल्या अज्ञात दुचाकी स्वाराने धडक दिल्याची घटना 17 मार्च रोजी घडली। या अपघातात जितेंद्र मराठे यांच्यासह प्रताप रतन ठाकरे हे जखमी झाले। या प्रकरणी अज्ञात दुचाकी स्वार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध प्राप्त होणाऱ्या तक्रारींबाबत पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अधीनस्थ भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक 24 मार्च रोजी दुपारी 1 वाजता होणार। अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांची उपस्थिती राहील। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात ही बैठक होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हरीश बांबरे यांनी दिली। अक्कलकुवा तालुक्यातील गावातून 15 वर्षीय अल्पवयीन युवतीस बेपत्ता झाल्याची घटना 17 मार्च रोजी घडली होती। पालकांनी युवतीचा शोध घेतला असता ती मिळून आली नव्हती। दरम्यान युवतीस नितीन बारे वसावे राहणार काठीच्या निंबीपाडा याने पळवून नेल्याचे समजून आल्यानंतर पालकांनी पोलिसात धाव घेतली। या प्रकरणी पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन बारे वसावे यांच्या विरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। नंदुरबार तालुक्यातील चोपाडे फाट्याजवळ भरधाव वेगातील वाहनाने रस्त्यावर उभे असलेल्या मालवाहू रिक्षाला धडक दिली। या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला। 17 मार्च रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला। दळगाव तालुक्यातील खर्डी बुद्रुक येथे किरकोळ वादातून 2 महिलांमध्ये हाणामारी झाली। 19 मार्चला घडलेल्या घटनेप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे। अग्निशमन सेवेच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने नंदुरबार आणि शहादा नगरपालिकांना राज्य शासनाच्या वतीने प्रत्येकी एक मिनी रेस्क्यू टेंडर अग्निशमन वाहन प्रदान करण्यात आले। जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांच्या हस्ते या वाहनांचा अधिकृत ताबा नगरपालिकांना देण्यात आला। अक्कलकुवा तालुक्यातील करई येथे पहिलीने पतीच्या दुसऱ्या पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना 15 मार्च रोजी घडली होती। या प्रकरणी पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल आहे। नंदुरबार तालुक्यातील गुली गावातील शेतकऱ्यांच्या घरातून 12 बोरची बंदूक चोरीला गेल्याची घटना समोर आली। 18 मार्च रोजी उघडीस आलेल्या घटनेप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल आहे। शहादा तालुक्यातील तापी नदीच्या काठावरील रेतीचा निलाव होत नसल्याने घरकुल बांधकामासाठी वाळूचा तुटवडा जाणवत आहे। यामुळे बांधकामासह विकास कामांवर परिणाम दिसून येत आहे, तर घरकुल लाभार्थ्यांना जास्त पैसे देऊन बाहेरून वाळू मागवावी लागेल। शहादा तालुक्यातील मसावद येथील कुबेर हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थिनी तब्बल 44 वर्षांनंतर शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला। या मेळाव्यात उपस्थित अनेक माजी विद्यार्थी हे सेवानिवृत्त झाले, तर काही उद्योग व्यवसायात रममाण आहेत। चंद्रकांत रघुवंशी यांच्या विधान परिषदेवरील निवडीबद्दल खापर येथे आनंदोत्सव।